पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गुड मॉर्निंग। चला उठा, आजूबाजूला बघा कसं वाटतंय ते। वाटते की नाही नवीन रूम? हे बघा आपले जुने फोटो आलेले आहेत, त्याच्यानंतर हे नवीन फ्लावर पॉट्स आलेले आहेत, आजूबाजूला कर्टन्स बघा, आणि हा तुमचा लाडका टेडी बेअर सुद्धा आलेला आहे। वाव, ये कसलं भारी आहे ना? हो मग वाटते की नाही मुंबई सारखी रूम? खूप दिवसांनी मला उड हॅपी वाटते। हो ना? हो। मी तुला काय म्हणणार होतो शरू माहितीये का? इकडे 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 आपलं हॅपी वाटणं जे असतं ना ते दुसऱ्यांवरती अवलंबून कधीच नसावं। मला तू असलास की खूप छान वाटतं। जितकं बाकी कशात वाटत नाही तितकं तुझ्या असण्याने वाटतं। पण आपल्याला त्याचीच तर प्रॅक्टिस करायची ना आता। हे छान वाटणंय ना ते माझ्यावर सुद्धा अवलंबून नसलं पाहिजे। पण मला तितकं इंडिपेंडेंट व्हायचंच नाहीये, मला सारखा तू हवायस। अरे पण मला बोर होत असेल तर? मला बोर होत असेल तर? तुला बोर होतं? कधी कधी होतं ना। ठीक, बोलूच नकोस माझ्याशी। अरे थांब ना यार, लगेच कशी चिडते रे तू। शरू तुला पण माहितीये ना तुझ्या शिवायचं लाईफ मी इमॅजिन पण नाही करू शकत। पण ही रूम भारी इमॅजिन केलीस हा? ती गंमतच आहे। ऍक्च्युली मी इमॅजिनच नाही केलेली ही रूम, ताराने केली। तारा? हो। काही? अरे सिरियसली, मागच्या 2 महिन्यामध्ये तिचा आर्किटेक्चर आणि इंटिरियर डेकोरेशन असा दोन्ही कोर्स मी पाठावर बसून घेतले। काही बोलतोस तू? पण ही रूम खरंच वेगळी वाटते। म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर वंडरफुल वाटते की नाही? वंडरफुल, दॅट्स इट। तुला बरं वाटतंय का आता? मला आधी बरं वाटत होतं, आता काय होतंय? आता आणखी भारी वाटतंय। काय रे यार, का तू असं म्हाताऱ्याला त्रास देत असतेस? म्हातारा? तू? तुझं पप्पी फेस बघ, काही बोलतोस। तुझं दूध ठेवलंय, लवकर आवर, मी खाली वाट बघतो तुझी। ओके ओके, बाय बाय। ठरलं तर मग चल खेळूया। तू मला फसवून गेलीस। मी तुला खरंच माझी फ्रेंड मानलं होतं। मला अजूनही कळत नाहीये की तू इतकी वाईट का वागलीस माझ्याशी। शरू, ब्रेकफास्ट रेडी आहे, ये खाली लवकर आवरून।
चल 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 ये. हॅलो माय बेबी. काय झालं? का आणलंस तू ते पैंजण आता? ते माझ्या मैत्रिणीचं आहे. शरू, सोड ना आता तो विचार. का कशासाठी तो विचार करत बसायचा आपल्याला? मी त्याचा विचार सोडला होता, पण ते पैंजण बघितलं आणि परत सगळं आठवलं. पण बघ ना, ती गेली ते परत आलीच नाही. पण मग ती कशाला भेटायला पाहिजे तुला? ती कशी वागली तुझ्याशी हे माहिती नाही का आपल्याला? तिने इतकं तुला फसवलंय तरी सुद्धा तुला तिचाच विचार करायचा आहे. मी तर म्हणतो ती तुला भेटूच नाही. पण मला भेटायचंय तिला. मला तिला जाब विचारायचा आहे. कुठे विचारणार आहेस जाब? सांग ना. तुला तिचं घर माहितीये? शोधू. आपण तिला कसंही शोधू. ज्या अर्थी ती वाड्यात रोज यायची त्या अर्थी ती वाड्याच्या आजूबाजूलाच राहते कुठेतरी. आपण तिला आजूबाजूच्या गल्लीत शोधू किंवा गावातच शोधू, पण तिला शोधून काढू. मी तिला शोधणार आत्ताच्या आत्ता लगेच. शर्वरी थांब. काय करतेस तू? काय करणार आहे आपण तिला भेटून? आपल्याला माहिती ती पोरगी कशी आहे. बघ, तुझे म्हणतोयस ते करेक्ट आहे, पण जर एखाद्याने आपल्या मनात काही नसताना आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतला तर ती गोष्ट आपल्या आयुष्यभर डोक्यात राहणारच ना. एखाद वेळेस ती आपल्या प्रश्नांची उत्तरं लबाडी करून देईलही, पण इथेच आपल्याला सावध राहायचंय. मी अशी संधी येऊच देणार नाही. बाय प्रॉमिस यू, मी आजच्या नंतर तिचं तोंड बघणार नाही कधी. थांब, मी येतो तुझ्या बरोबर. चल चल. पायातलं पैंजण पडलं की पावलाची वाट चुकलीच म्हणून समजा. सॉरी 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 सॉरी. आम्ही असे डायरेक्टली आलोय तुमच्या घरात. आम्हाला माहिती आहे, पण एक इमर्जन्सी आहे. कोण तुम्ही? काय झालं आणि कसली इमर्जन्सी आहे? सांगतो. ऍक्च्युली काय झालंय, आम्ही एका लहान मुलीला शोधतोय. ती माझ्या मुलीशी खेळायची, म्हणजे हिची मैत्रीण होती ती. माझ्याकडून काय हवंय तुम्हाला? तू थांब थांब, मी सांगते. ती मुलगी ना माझ्या वयाचीच होती, जी 2 वेण्या घालायची, चाफ्याचं फूल म्हणायची. तिची ड्रेसिंग स्टाईल जुन्या पद्धतीची होती. ती फ्रॉक घालायची आणि जरा हेल्दी होती माझ्यापेक्षा. तुम्ही ओळखता का अशा मुलीला? नाही, मी अशा कोणत्याही मुलीला ओळखत नाही, पण तुमच्याच वयाची एक मुलगी खालच्या आळीमध्ये राहते. हो का? कसं जायचं? इथून सरळ गेलात ना की डावीकडे वळा, पुन्हा थोडं सरळ गेल्यानंतर उजवीकडे वळाल्यानंतर खालच्या आळीमध्ये जायचा रस्ता तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू. झालं समाधान? झालं सगळीकडे शोधून? नाही येते. चल आता घरी. बाबा, एकदा शोधूया ना. तिला भेटून सुनेल्याशिवाय मला चैन पडणार नाही. एकदाच काय तो हिशोब चुकता होऊ दे ना बाबा. अरे नको ना आता. चल ना. कसला हिशोब? बाबा, एक लास्ट चान्स. आपण एक काम करू, आपण स्प्लिट होऊया. मी काय घर शोधते, तू काय घर शोध, आणि नाहीच जमलं तर जाऊ घरी प्लीज. तू इकडे जा, मी इकडे जाऊ. जा. वेल आपल्याला खेळवत असती. काल नंदाची होती, आज तिच्यावरच बिनसली. वेलेच्या पुढं कुणाचं काही चालत नाही. तू आलीस, तुला वाटलं वाड्याचा इनास करशील, पण वाडा साबूत आहे. उलट तूच करपलीस. आता तुझ्या या शेवटच्या निशाणीला संपवलं पाहिजे. मी नंदा, पण जाताना एकदा शेवटचं बापाला भेटून घे.
नंदा. नंदाच्या पैंजणाचा आवाज येतोय, पण तिचा काही आवाज येत नसतोय बघा. आता गेली ती कायमची. चुलीतल्या विखाऱ्यावर पाणी टाकलं ना की विखारा चुरचुरतो काही वेळ, पण याचा अर्थ असा होत नाही की तो पाण्याला सुखावतो. तो निखारा चुरचुरतो कारण तो शेवटच्या घटका मोजत असतोय. ना तुमच्या नंदाला काही हे समजलं नाही बघा. जाती मी हे संपवायला. शर्वरी थांब. ऐक ना, अशी ओळख न दाखवता जाऊ नकोस. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही, मला जाऊ दे. ऐक ना, हे बघ, तुला बोलायचं नसेल तर नको बोलूस, पण जे काही खरं आहे ते आधी जाणून घे आणि नंतर तुझा निर्णय घे. प्लीज माझं ऐकून घे. काल जे काही झालं त्याच्यामुळे वडिलांवर इतकं प्रेम असणाऱ्या कुठल्याही मुलीला राग येणं साहजिक आहे. शर्वरी, आमच्यात असं काही नाहीये. आमच्यात कुठलंही नातं दूरच, पण मैत्री करण्याची पात्रता नाहीये माझी. मी इतक्या वेळेला वाड्यावर येत होतं त्यामागे दोनच कारणं होती. नानांची होणारी तगमग, त्यांना होणारा त्रास आणि मुलीच्या त्रासामुळे बापाची होणारी तगमग. आणि मी खरंच मनापासून सांगते, मी माझ्या इतर पेशंटना सांभाळते ना तसंच सांभाळलं तुम्हालाही. माझी एकच विनंती आहे तुला, तुझ्यासारख्या निरागस मुलीच्या मनात तिच्या वडिलांबद्दल कुठल्याही प्रकारचं किलमिश राहता कामा नये. बाकी माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही तो तुझा प्रश्न आहे. माझा विश्वास आहे माझ्या बाबावर. मला मैत्रिणीला शोधायचे, मी जाते. कशा आहात तुम्ही? बरी आहे. शर्वरी भेटली, बरं वाटलं. येते मी. ती सापडली का कुठे? हा, दिसली का? नाही ग, कोणालाही माहिती नाहीये आणि कोणी तिला ओळखतही नाहीये. आता थांबूयात आपण हे सगळं. चल. आगीला सगळे भीतेत. आगीजवळ जात नाही कोणी. म्हणून माणूस मेला की त्याला आगीत घालत येत. म्हणजे कसं, आगीत इच्छा जळून जाते त्याची सगळी. शनिवारी तुझी मैत्रीण गेली वाडा सोडून. पण तिची इच्छा वाड्यातच राहिली. मग आता ती चालली पाहिजे ना. इच्छाचा बंब फोडत जाईन आग. मैत्रीच्या निशाणीवर पैताची राख. शनिवारी तुझी मैत्रीण विसरली तुला. आता तुला पण विसरावं लागन तिला. तिला जालून ओय, हॅलो. काय? मग कुठे गेली असेल ती? आपण तिला इतकं शोधलं पण ती कुठेच सापडली नाही. ठीक आहे ना, मला कळतच नाही तू इतक्या का मागे लागलेस तिच्या. कारण तिच्यामुळे मला त्रास झालाय, तिला कळायला हवं. हे बघ, तिच्यामुळे सगळ्यांनाच त्रास झालाय. ज्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास होतो त्या व्यक्तीला अद्दल घडावी असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं आणि ते साहजिकच आहे. पण शरू, कुठेतरी आपण सोडून द्यायला पण शिकलं पाहिजे. आता मी तिचा शोध थांबवणार नाही. मी तिला शोधणारच. हो ठीक आहे, पण तू
तिला सारखं सारखं शोधून काय होणार आहे? लांब राहत असन ती तुझ्या अन धाकले मालकांच्या नजरेच्या लई लांब. तिला हुडकून काय होणार आहे? हा, काही मिळणार नाही तिला हुडकून, सांगायले मी. त्यापेक्षा एक काम कर, तिला जे पाहिजे ना, म्हणजे तिची जी इच्छा आहे ना ती मारून टाक. म्हणजे कसं त्रास होईल तिला खूप. जिथं कावल्याचं घरटं असतं ना तिथं टिटवीला चोच मारू द्यायची नसती, तिची नजर मारायची असती. म्हणजे काहीच दिसणार नाही तिला. त्यामुळं शोधायचं नाही तिला. थांब ग जरा तारा, नाही शोधणार आहे आम्ही तिला, तू थांब. मी तिला शोधून काढीनच. तिला एकदाच भेटून सगळं संपवून टाकायचंय मला. शरू, या तुझ्या म्हणण्याला काही अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही. हे बघ, तुझी तब्येत अजूनही बरी झालेली नाहीये. आधी तू पूर्ण ठीक तर हो, मग आपण पुढचं पुढे बघूयात ना. मला वाटतं हा चॅप्टर आपण इथेच क्लोज करायला पाहिजे. प्लीज लीव इट. जाऊ, आराम कर, जा. 16 वर्षाची आहे ती. आपण सावध राहायला पाहिजे. सगळा वयाचा दोष आहे. सांभाळून घ्या तोपर्यंत सगळं. काय काय बोलताय मालक? एकदा वय उलटलं ना मग कलन सगळं तिला. तोपर्यंत सावध राहा, सावध. हा, नीज उडाली डोल्यावरून का मनावर नजर पडली कोणाची तरी? आठवणीतलं पैंजण काढून फेकून दे. आहे मैत्रीण नव्हती तुझी ती. वार होतं वार. वाट चुकलं ना वाड्यात शिरलं. नुसतं शिरलं नाही, तुझ्या आजूबाजूला घुटमललं. तुला मोहाची फुंकर घातली आणि तू या हातनं वाड्याचा पाया खिलखिला केला. साधं सुद्धा वारं नव्हतं ते, खारं वारं होतं. त्या वाऱ्याला तुझी काया दूषित करायची होती. पण शरीवरी वाड्याचा आशीर्वाद होतात म्हणून तू बाधित नाही झाली. त्या वाऱ्याचं वादलात रूपांतर होण्याआधीच त्याला थांबवलं. तुझ्यासाठी चांगलं झालं हे. शरीवरी वाडा ठरवतो वाड्यात कोण आणि किती दिवस राहणार ते. त्या वादलाची वाट बघायची नाही आता. गेलं ते. त्यांनी त्याची वाट बघितली आणि त्याचं केलं. तुझ्या मागे नाही येणार आता ते. जागे सारई सरून नको काढू आठवण. खाऱ्या मैताच्या वाऱ्याला धाडू नको आवतान. पुसून या टाक मागे झालं गेलं ते सर. काल्या काजलीला जागा पुरी नाही तिला भर.
नंदा पुसली गेली आता. बाई गे, तुझ्या पाठीवर तिचं नाव येत नसतंय आता. शरीवरी तू चंद्रविलासची हाईस आणि त्याचीच राहणार.